मुंबई, ठाणे आणि पुण्यात भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते युतीसाठी नकार देत असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं चित्र आहे। पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीची सत्ता हद्दपार करण्यासाठी भाजप आणि सेनाही इथं यासाठी आग्रही दिसते। शिवसेना आडमुठी भूमिका घेणार नसून भाजपनंच 20 जानेवारीपर्यंत युतीचा निर्णय घ्यायचा आहे असं म्हणत सेनेनं युतीचा चेंडू भाजपच्या गोटात टाकलाय। तर हेवे दावे त्याग करून युतीसाठी तयार असल्याचं म्हणत भाजपनंही याला संमती दर्शवली आहे। मात्र हे सगळ्या जागा वाटपाबद्दल अवलंबून असल्यानं जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार हा खरा प्रश्न आहे। युती झाली पाहिजे असा भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे आणि भारतीय जनता पार्टी ह्या युतीसाठी सदैव तयार आहे। भारतीय जनता पार्टीने मोठं मन करून निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे। त्यामुळे हे जे मित्रपक्ष आहेत त्यांना निश्चितच आम्ही सामावून घेऊ। मन मोठं ठेवल्याशिवाय या ठिकाणी सत्ता प्राप्त होणार नाही। आम्ही ते मन मोठं ठेवलेलं आहे। RPI, राष्ट्रीय समाज पक्ष आणि अन्य या सर्वांना आम्ही सामावून घेणार आहे। तेव्हा राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी युती होणार असं भाजपचे नेते सांगतायत। आता जागा वाटप नेमकं कसं होतंय हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। शिवसेनेच्या वतीनं युतीसाठी शिवसेना पहिल्यापासून सकारात्मक आहे। शिवसेनेने कधी देखील युती करण्याला विरोध केलेला नाही की युतीच्या बाबतीमध्ये चुकीची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून घेतली नाही। पूर्णपणे युती करण्याचा बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचीच भूमिका ही युतीच्या बाजूने काय निर्णय घ्यायचा ती भारतीय जनता पक्षाची भूमिका राहणार आहे।